मॅच ऑन. पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होते. आणि इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. टीके आहेत आणि टीके यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. खेळ देखील चांगला व्हावा हीच प्रार्थना. पाहूयात खेळ चांगला होतोय का. आणि इथे पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल येतोय. आणि पुन्हा एकदा इथे बॅकफुटला गेल्यात हलक्यात आणि चेंडूला पुश केला. एकदा इथे चौटी घेतली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चीकी सिंगल. क्रॉस बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. अगदी चेंडू आदळतोय आणि त्यानंतर पाहता पाहता 2 धावा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. अंदोनी देखील प्रयत्न केलाय आणि इथे 3 धावा मिळतील. चेंडू हातामध्ये येण्याच्या अगोदर यष्ट उद्ध्वस्त केल्या आणि त्यामुळेच होते चूक. अतिरिक्त स्वरूपाची धाव. 3 धावा इथे मिळतील. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता पण गोलंदाजांनी चूक केली आहे. इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आणि स्विचचा प्रयत्न इथे केलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. लास्ट बॉल 1 टू गो. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 8 धावा झाल्या धाव फलकावरती. 8 ऑन द बोर्ड. चांगली संयमी सुरुवात केली आहे. आणि इथे आपण पाहतो अजून एक बॉल. अजून एक वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. एक धाव नक्कीच मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. चला थोडंसं स्पीड अप करा. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती बाळा आलेत. मेगा सेमीफायनल 1 मध्ये आपण आहोत. सेमीफायनल 1 ट्रॉफी फायटर्स विपक्ष ओम साई गणेश. बिग फायटिंग मॅच. इथे देखील अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगली बॅटिंग होते. दोन्ही बॅटर्स कडून अगदी संयमी सुरुवात होते. शांत सुरुवात होते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. क्रॉस बॅटनी याला देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन थोडीशी जागा नक्कीच बनवली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळणार आहे. काय स्ट्रोक खेळल्यात. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक प्ले पाहायला मिळतो आपल्याला. आणि इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. चांगली फेकी स्ट्रायकर एंडला.
पुढचा बॉल पुढे सरसवलेत. विकेटचा इथे देखील प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांकडे अपील मागितली जाते आणि नॉट आउट असणार आहे. चांगला निर्णय पंचांचा. अप्रतिम निर्णय पाहायला मिळतो आपल्याला. धावा झाल्या 14 धावफलकावरती. आणि इथे देखील अजून एक खोल टप्प्याचा चेंडू प्रयत्न चांगला केला होता आम्ही त्यांनी. विशाल देखील आलेत बॅकअप करण्यासाठी. दोन षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 15 धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. पहिलाच बॉल. इथे हवेमध्ये असणारे प्रयत्न चांगले केलेत अक्षयने. ते प्रयत्न केलेत आणि यावेळी चूक होत नाहीये. यावेळी थेट चेंडू हातामध्ये आलाय आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात. सेमीफायनल 1 ची मॅच. पहिली विकेट नक्कीच मिळते. अक्षय बागुल येतात आता स्ट्रायकिंग एंड वरती. स्पर्धेचे आयोजक आणि इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. पहिल्याच बॉलवरती तो देखील केलाय. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक. बिग हिटचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची शक्यता. बॅटर आउट. अगदी आल्या पावली इथे परतावं लागतंय. नवीन बॅटर बॉबी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूयात बॉबी यांना देखील तो संयम ठेवायला लागणार आहे. 2 विकेट्स देखील गेल्यात. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 17 धावा धावफलकावरती. सेमीफायनल 1 मध्ये आपण आहोत. ट्रॉफी फायटर्स विपक्ष ओम साई गणेश अशी ही लढत पाहायला मिळत आहे. एक संघ ज्या संघाने काल डॉमिनेट केलाय, दुसरा संघ ज्या संघाने आजचा दिवस डॉमिनेट केलाय, असे हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर फाईट करतायत. तौकीर अन्सारी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. चांगली बॉलिंग तौकीरने देखील केली आहे आणि इथे लीव केला बॉल. येस, इट इज अ वाईट बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. तो देखील क्रॉस बॅटनी जागा बनवून बॅकफुटला गेले. वेट ट्रान्सफर केला पण बॅट आणि बॉल याचा काहीही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आणि सरळ अगदी चुकीचा डिसिजन बॉबीचा म्हणावं लागेल. टप्पा पडल्यानंतर वळण जरूर घेतलंय पण अतिरिक्त वळाला नाहीये. पॉपिंग क्रिशा आतमध्येच आहे चेंडू. 1 टू गो. लास्ट बॉल. यावेळी आहे का? यावेळीही नाहीये. पुन्हा एकदा अंदाज चुकलाय. तौकीर अन्सारी. काय गोलंदाजी तौकीरने केली आहे. फक्त 3 धावेचं षटक आणि त्या षटकामध्ये एक रनआउट स्वरूपाची विकेट देखील मिळाली आहे. 18 ऑन द बोर्ड. अक्षय 18 ना. ओके. ज्युनियर अमित भोईर येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती.
पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती डीकेच्या बॅटमधून आलाय दणदणीत षटकार. पुढचा बॉल प्ले अँड मिस. चांगला कमबॅक. अमितने देखील खूप चांगला कमबॅक केलाय. इथे देखील अजून एक आलाय का. इथे फटका फसला. एलिव्हेशन जास्ती मिळालाय. बड्डे बॉयनी आपलं काम केलंय आणि आता तंबूच्या आश्रयाला त्यांना देखील परतावं लागणार आहे. आणि आता अतुल येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि अशाच प्रकारे इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता अतुलनी. चांगली बॉलिंग. अप्रतिम बॉल गोलंदाजी होत्या. आणि इथे देखील पुन्हा एकदा चांगली बॉलिंग. बॅटिंग टीम करत. बॅटिंग टीमला सुवर्ण संधी असणार आहे. जर कुठल्याही बॅटरने हॅट्रिक केली षटकारांचे 3 चेंडू 3 सलग षटकार मारले तर 3000 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार आहे पतू पाटील यांच्याकडून. 25 धावा झाल्यात. अतुल आलेत मैदानात आणि अतुलच्या देखील बॅटला चेंडू अजूनही आता आढळलेला नाहीये. इथे देखील हलक्या हाताने फक्त पुश केले. चेंडूला दिशा दाखवले. 1 धाव नक्कीच वसूल करणार आहेत. धावा झाल्यात 26 धाव फलकावरती. 4 षटकांचा खेळ झालाय. डबल ट्रबल ओव्हरला आता सुरुवात होणार आहे. पाहूयात इथे धावा डबल होत आहेत की इथे ट्रबल पाहायला मिळणार आहे. आकाशजी शिंगाडे साहेब यांचं देखील स्वागत होत आहे. समाजसेवक आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत मी करतोय. या साहेब वेलकम. आपलं देखील आपल्या या स्पर्धेमध्ये, आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये, द मास्टर्स कप या स्पर्धेमध्ये केडीएमसीचे कर्मचारी देखील आहेत. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती अगदी हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला होता पण डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगितलं होतं. लॅबोनी देखील चांगलं षटक हाताळलं. हे 5वं षटक. डबल टबलचं ओव्हर देखील लॅबोनी खूप चांगली हाताळली आतापर्यंत. यावेळी यष्ट्या उद्वासता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि मॅचची गोल्डन विकेट देखील म्हणायला हरकत ठरणार नाहीये. अतुल भोईर बाद झालाय. 5 मायनस देखील होणार आहेत. संपूर्ण संघ आता अडचणीत असणार आहे. डबल ट्रबल आहे. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. -5. डबल ट्रबलची ओव्हर घेऊन लॅबो आल्यात. पुढचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केला आणि 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल. चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग बाळा यांच्याकडून होते. 2 टू गो. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आता बॉबी काय करतात. यावेळी देखील चांगला ड्रिल केला आणि त्याच दिशेला पुन्हा एकदा फक्त त्याच दिशेला पाहायला मिळतात.
लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये. लॅबोनी अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळलाय. शेवट गोड होतोय का? शेवटचा बॉल देखील चांगला फेकतोय का? आणि शेवटचा बॉल देखील अप्रतिम फेकलाय. अमित भोईरचं देखील कौतुक करावं लागणार आहे. खूप चांगली फिल्डिंग तिथे देखील झाली आहे. तीन धावा आता. हा, 23 धावा आहेत धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अनुभव गोलंदाजी ट्रॅकवरती. बाळा पाटील साहेब यांच्याकडून जर अन्नूनी हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील चांगला स्ट्रोक अगदी जमिनीशी लगत अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा इथे प्रयत्न केला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. चोवीस धावा धावफलकावरती 24 ऑन द बोर्ड. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे देखील पंचांचा काय डिसिजन आहे? डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. फक्त 24 धावा आहेत धावफलकावरती. मेगा सेमीफायनलची पहिली मॅच, पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. इथे देखील लोअर फुल टॉसचा चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केला. कवच रिजन वरती 2 खेळाडू 3 खेळाडू प्रयत्न करतायत आणि इथे 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावा इथे मिळाल्यात. धावफलक देखील पुढे सरसावलंय. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा लागल्यात धावफलकावरती. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे.
आणि इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. एलिव्हेशन अप्रतिम, खूप एलिव्हेशन मिळालं. चेंडू अंतर कापू शकलेला नाहीये. 27 धावा झाल्या धावफलकावर. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 to go. पुढचा बॉल, मोठा फटका, आलाय षटकार. ज्या षटकाराची मित्रांनो नितांत आवश्यकता होती तो षटकार येतोय यावेळी दिवांशच्या बॅटमधून. तेहतीस या आकड्यावरती झेलची शक्यता आणि खूप चांगला झेल. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळते अनुला. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 33 धावा धावफलकावरती लागल्या. 33. तेहतीस हा स्कोर टोटल स्कोर आहे अनु. 33 हा स्कोर जो लीगल स्कोर आहे ना तो स्कोर आहे. चला सेमीफायनल 2 चे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा टॉस साठी. आणि इथे विकास आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अगदी स्टंपला टार्गेट करण्याची गोलंदाजी केली आहे विकास सोनवणे. यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण संघाला इथपर्यंत आणण्यामध्ये यांचं देखील राहिलंय. 34. 34 धावा आहेत धावफलकावरती. आणि अशाच प्रकारे व्हाईट बॉल येतोय. 35. 35 धावा झाल्यात. इथे पंच काय डिसिजन देत आहेत. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. सुरेख गोलंदाजी. व्हाईट नंतर केलेला कमबॅक. गुड बॉलिंग. विकास सोनवणे देखील चांगली बॉलिंग करतात. पुढचा बॉल समोरच्या दिशेला अगदी एक्झिक्यूट केला. लॅबोनी चूक केली आहे पण तरी देखील बॅकअप आहे मागे. यावेळी देखील झेलची शक्यता. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. याच खेळाडूंनी खूप चांगला झेल इथे टिपला होता आणि इथे करतायत काय तर बॉबी यांना स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. एक धाव नक्कीच मिळणार आहे. सदोतीस झालेत. 37 झालेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. आणि इथे हा व्हाईट बॉल येतोय. अवांतर धाव इथे येणार आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक तेवढं चांगलं कलेक्शन आणि फेकी देखील चांगली केली आहे पण नॉट आउट असणार आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 39. 1 to go. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आलाय. येणं गरजेचं होतं आणि शेवटच्या बॉलवरती तो षटकार आलाय. धावफलकाला आकार नक्कीच मिळालाय. धावा झाल्यात आपण पाहतोय धावफलकावरती 45 आणि जिंकण्यासाठी लक्ष्य हे 46 धावेचं असणार आहे. करायच्यात. 46 नाही ते झालेत. चला स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन आणि मीत 11 डिंगडॉंग संघाचे कॅप्टन्स आपण या आतमध्ये रिपोर्टिंग करा टॉस साठी. मीत 11 डिंगडॉंग संघाचे कॅप्टन आलेत. स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन.
दोन्ही कॅप्टन्स मैदानाच्या आतमध्ये आल्यात, टॉससाठी आल्यात. चला आयोजकांना विनंती असेल टॉस करून घ्या. चला टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत. सेमीफायनल 2 ची ही लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला. कालचा दिवस ज्या संघांनी गाजवला, अगदी डॉमिनेट केला, स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान, आणि त्यांच्यासोबत आजचा दिवस ज्या संघांनी डॉमिनेट केलाय, मीत 11 डिंग डॉंग, या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सेमीफायनल 2 रंगणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय स्वर्गीय राकेश ढोणे 11 प्रतिष्ठान या संघांनी. चला एक मिनिट अक्षय, ते केलंय आपण, स्कोरबोर्ड अपडेट केलाय. थांबूया एक मिनिट. ठीक आहे सर, फक्त 1 मिनिटाची अवधी द्या. 1 मिनिट होल्ड करायचंय. येस बरोबर, 46 धावेचं लक्ष आहे. वेल बोल्ड, वेल बोल्ड. जल्लोष पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय आणि इथे डॉट बॉलचं प्रत्युत्तर दिलंय. मिस फिल्डिंग झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे आणि डॉट बॉलचं प्रत्युत्तर इथे षटकाराने दिलंय. व्हॉट अ स्ट्रोक. अक्षय पाहतो ऍक्शन रिप्ले, अप्रतिम फटका, त्यावरती प्रयत्न देखील तेवढाच चांगला, सीमारेषेच्या बाहेर निघालाय बॉल. पुढचा बॉल इथे देखील चेंडू हवेमध्ये असणार आहे. वरच्या नेटला आदळला, त्यानंतर साईड नेटला देखील आदळतोय. एक धाव इथे देखील मिळाली आहे. बाळा पाटील साहेब यांनी देखील आता एटीएम खुलं केलंय. अमित भोईर यांनी बॅटिंग करत असताना 3 चेंडूचे सलग 3 षटकार मारले तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा. यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी समोरच्या दिशेने खेळलेत. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चेंडू झाले 4
आणि इथे चांगला स्ट्रोक झेलची शक्यता. डीके आहे, चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न डीकेने देखील केलाय. अगदी समोर चेंडू बाउन्स झालाय आणि ते काय करताय. 1 to go आहे, 1 to go आहे सर, 1 to go आहे सर, 1 to go आहे. बघा अक्षय बरोबर एकदा चर्चा करा. विकी मोरे साहेब यांच्याकडून अमित भोईर यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि अक्षय यांना देखील प्रत्येक 6ला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तन्मय यांच्याकडून ते पारितोषिक असेल. पारितोषिकांचा लैलूट पाहायला मिळतोय, वर्षाव पाहायला मिळतो आपल्याला. अक्षय 10 आलेत ना. इथे देखील स्वीप करून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल येतोय. आणि यावेळी देखील अजून एक स्क्वेअर बॉल, अजून एक व्हाईट बॉल. पुढचा बॉल, मोठा फटका येतोय का, झेलची शक्यता. डीके चूक करत नाहीयेत, विकेटचं पतन आणि अमित होत आहेत बाद. अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत या मॅच मध्ये. आतापर्यंतचा खेळ त्यांचा चांगला राहिलाय, उल्लेखनीय राहिलाय. धावा झाल्यात 12 धाव फलकावरती. चं लक्ष आहे. पुढचा बॉल समोरच केलाय, चौकार वसूल केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. अमोल आलेत आणि अमोलच्या बॅट मधून देखील एक आग उगळणारा चौकार आलाय. अनु भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अजून एक येतोय का, अजून एक आलाय, षटकार येतोय. 6 रन्स. वा अमोल, काय बॅटिंग करतायत. संपूर्ण आपली जी मेहनत आहे ती इथे कामी येते आपली मेहनत. आणि अजून एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता पण डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल पुढे आलेत, पुढे सरसावून इथे देखील प्रयत्न नक्कीच करतायत. प्रयत्न मोठ्या फटक्याचाच होतोय. 23 धावा झाल्यात. एकतीस चेंडू आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल, अजून एक चांगला फटका, एक चांगला स्ट्रोक खोदून काढलाय चेंडूला आणि एकच धाव, फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 30 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. हा
24 झालेत. तिसरं षटक. बॉबी येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. फक्त 22 धावेची आवश्यकता असणार आहे आणि बघत त्या 22 धावेचा पाठलाग होतोय कसा. इथून कमबॅक करतायत का ट्रॉफी फायटर्स. ट्रॉफीसाठी फाईट होते आणि इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. .25 25 धावा लागल्यात धावफलकावर. पुढचा बॉल. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न पण गतीने बीट झाल्यात. यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक खोदून काढलाय बॉलला. इथे देखील धावचीची शक्यता असणार आहे. नॉट आउट पंच घोषित करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 26 26 झाल्यात. चांगली बॉलिंग करतायत बॉबी देखील. अप्रतिम गोलंदाजी करतायत. 3 चेंडूंवरती आतापर्यंत फक्त 2च धावा दिल्यात. आणि इथे व्हाईट बॉल आहे का तर येस 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 व्हाईट बॉल येतोय. इथे अजून एक आलाय का तर पायाला चेंडू ब्रश होतोय आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला स्ट्रोक आहे. अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक कॉफी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतो आपल्याला. 28 धावा झाल्या तिथे धावफलकावरती. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. 28 आणि अशाच प्रकारे यश उद्ध्वस्त झाल्यात. बॉबीनी शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. 28-28 आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता असणार आहे. धावसंख्येचा आपण विचार केलात ना तर कमकुवत आहेत. नक्कीच कमी धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत पण तरी देखील फाईट होऊ शकते. ट्रॉफी फायटर्स संघ इथे फाईट करू शकतात. यावेळी देखील मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट केलाय. बॉबीनी ते अग्रेशन दाखवलंय. बॉबीनी ते अग्रेशन नक्कीच दाखवलंय. पहिला बॉल डॉट आलाय. असे सातत्याने डॉट बॉल टाकावे लागणार आहेत. निर्धाव चेंडू फेकावे लागणार आहेत. अक्षय आहे इथे. झेलची शक्यता आहे का. अतुलनी कॅच टिपलाय आणि विकेटचं पतन होत आहे. विकेट जाते. 28 याच धावसंख्येवरती आता मोठा झटका लागतोय. अक्षय बाद झालाय आणि अक्षयची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये येतोय अमित भोईर. 2 अमित भोईर. दोन्ही अमित भोईर एकाच संघामध्ये. एक आहेत 40+, एक आहे उभरता यंगस्टर खेळाडू. चांगली बॉलिंग होते. अनिकेत घाडी यांच्याकडून देखील अप्रतिम गोलंदाजी होते. पुढचा बॉल. इथे वाईड आलाय. इथे वाईड बॉल येतोय. 29 धावा धावफलकेवरती लागल्यात. 29 आणि इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला फटका. चांगला स्ट्रोक. आवश्यकतेप्रमाणे खेळ इथे नक्कीच आपल्याला अमित भोईर करून दाखवतात. 3 बॉल झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. यावेळी स्विच हिट केलाय. लाबूची ओळख आहे. स्विच हिटचा फटका. एक चांगला स्ट्रोक. चांगलं कनेक्शन आणि अजून एक धाव इथे मिळणार आहे. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेची आवश्यकता. 31 झाले धावफलकावर. 2 to go. चांगला स्ट्रोक. अजून एक चांगला स्ट्रोक आलाय. वा काय बॅटिंग होत आहे. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सेन्सेबल क्रिकेट.
जी आवश्यकता त्याच आवश्यकतेप्रमाणे खेळ. डबल ट्रबल ओव्हर अगदी मेडन गेलीत ना सर तरी देखील हरकत नाही असा खेळ केलाय लाभोनी केलाय आणि त्याची साथ देताना अमित भोईरने देखील केलाय. शेवटचा बॉल आता या षटकामध्ये. ट्रॉफी फायटर्स त्यांना फाईट करावी लागणार आहे. फाईट नक्कीच ते करतील यातही ती मात्र शंका नाही आहे. आणि इथे खूप चांगला फटका यावी बघा. माहित आहे खेळाडू तैनात केलाय तर अलॉंग द ग्राउंड मारला नाहीये. चेंडू हवेमध्ये मारलाय. हवेमध्ये मारल्यानंतर इथे देखील एक धाव वसूल केली आहे आणि आता सामना येऊन ठेपलाय कुठे. 33 धावा लागल्यात धाव फलकावरती. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला आपण. अठरा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्या 33. डबल ट्रबल ओव्हर आणि पाहूयात डबल ट्रबल ओव्हर घेऊन येतोय कोण. गोलंदाज आशिष येत आहेत. इथे देखील हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी काढा लागते. एज लागते. पहिला बॉल डॉट आलाय. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय चेंडूला आणि इथे देखील एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. नक्कीच मिळणार आहे एक धाव. आशिष घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इथे देखील अजून एकदा बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक त्यांनी वसूल केलाय. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग. सेन्सेबल बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. इथे वाईट बॉल येतोय. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. आता काय. आता नो बॉल देखील फेकलाय. पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिट बॉल वरती देखील एक चांगला स्ट्रोक. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा नाही होणार आहे. नाही होणार आहे प्रयत्न दुसऱ्या धावेचा. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथे देखील एक चांगला स्ट्रोक चांगला कनेक्शन पाहायला मिळते आपल्याला. अलॉंग द ग्राउंड खेळलाय हा देखील बॉल आणि आता एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. नो बॉल. सामना इथे नो बॉल आहे. नो बॉल आहे म्हणजेच काय तर सामना इथे फिनिश झाला आहे. मॅच जिंकली आहे आणि मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळतोय. ओम साई गणेश हा संघ असणार आहे मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.